नमस्कार मित्रांनो, आजची बातमी महाराष्ट्रातील कोट्यावधी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि आनंदाची आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी संक्रांतीच्या आधीच मोठी खुशखबर मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने संपूनही अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. त्यामुळे हप्ता कधी येणार, आपला लाभ बंद तर झाला नाही ना, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात होते. मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तसेच हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व बहिणींना शेअर करायला पण विसरू नका. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. सुरुवातीला जाणून घेऊया 3,000 रुपये कशासाठी मिळणार. तर मित्रांनो, राज्य शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे प्रत्येकी 1,500 असे 2 हप्ते एकत्र करून 3,000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. ही रक्कम म्हणजे केवळ पैसे नसून महिलांच्या कष्टाचा सन्मान, त्यांच्या गरजांसाठी दिलेला आधार आणि संक्रांतीच्या सणासाठी एक गोड भेट आहे. मग सर्वात महत्त्वाची तारीख आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे कधी जमा होणार. प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार सध्या सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. 10 ते 15 जानेवारी दरम्यान म्हणजेच मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. संक्रांतीच्या सणाला वाण म्हणून ही रक्कम देण्याचे नियोजन असल्याची चर्चा आहे. ही योजना का महत्त्वाची आहे हे जर जाणून घ्याल तर लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीची योजना नाही. ही योजना आहे महिलांना स्वावलंबी बनवण्याची, महिलांना सन्मानाने जगण्याची ताकद देणारी ही योजना आहे. आणि घर खर्च, औषधोपचार, सण उत्सव यासाठी आधार देणारी ही योजना आहे. 3,000 रुपयांची ही रक्कम अनेक महिलांसाठी सण साजरा करणारे बळ देण्याची 3,000 रुपयाची ही रक्कम महिलांसाठी सण साजरा करण्याचे बळ देणारी ठरणार आहे. मात्र इथे एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे. ज्या महिलांनी अद्याप eKYC पूर्ण केलेली नाही त्यांनी तातडीने ती पूर्ण करणे गरजेचे आहे. जर eKYC झाली नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो. तुमचे नाव लाभार्थी यादीतून काढले जाऊ शकतात. तसेच पुढील 1,500 रुपयाचे हप्तेही बंद होऊ शकतात. म्हणूनच वेळ न दवडता आधार बँक लिंक आहे का तपासा, अर्जाची स्थिती अप्रूव्ड आहे का पहा, गरज असल्यास अंगणवाडी का सेविका आणि सेतू आणि कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्रात भेट द्या. जाणून घेऊया कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. तर खालील कारणामुळे हप्ता थांबू शकतो, म्हणजेच या महिलांना पैसे नाही मिळणार. ज्यांची eKYC अपूर्ण असेल तर, आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर, अर्जातील चुकीची माहिती असेल तर आणि पात्रतेचे नियम पूर्ण केलेले नसतील तर. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी महिलेने स्वतःची माहिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे. लाडक्या बहिणींनो, ही संक्रांती तुमच्यासाठी खास ठरणार आहे. मात्र 3,000 रुपयाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आजच तुमची eKYC स्थिती आणि अर्जाची स्थिती तपासा. तुम्हाला मोबाईलवरून 2 मिनिटात आधार बँक लिंक कशी तपासायची, लाडकी बहिणी स्टेटस कसं पाहायचं हे जाणून घ्यायचे असेल तर कमेंट करा किंवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू